तर हॅलो गाईस, आज आम्ही चाललो आहोत आमच्या गावातील सुप्रसिद्ध धरणावर, ज्या धरणाचं नाव आहे नातूवाडी धरण. तर गाईस, अशा मे महिन्यात गरमीच्या वातावरणात असं डॅमवर जाऊन, नदीवर जाऊन आंघोळ करण्यात काही वेगळीच मजा असते. मी ज्या रस्त्यावर चाललो आहोत तो मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आहे. आमच्या इथून नातूवाडी धरण हा 5 किलोमीटरच्या दुरीवर आहे. तर तुम्ही बघू शकता, ऋषिदा माझा आता गाडी इथे चालवत आहे. पुढून जी बुलेट आहे ते सुद्धा आमच्या सोबतच आहे. तो सुजलदा मधी बसली ती तनया आणि जो पाठी बसलाय तो माझा भाऊ आहे साई. तर आता आम्ही इथे चाललो आहोत. नातूवाडीच्या एरियामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. खूप सारे मुंबईवरून येणारी लोक या धरणावर नक्की भेट देऊन जातात, कारण की हा धरण खूप चांगला, इथे खूप मस्त मस्त स्पॉट आहेत, म्हणजे जिथे आपण फोटो काढू शकतो. तर तुम्ही बघू शकता, इथे आम्ही आमच्या 3 गाड्या घेऊन चाललो आहोत. पुढे एक गाडी आहे, एक आमची गाडी आणि एक आमच्या पाठीमागे गाडी आहे. तुम्ही बघू शकता. असं उन्हाळ्याच्या महिन्यात असं गरमीच्या वातावरणात असं नदीवर जाऊन पोहायचं म्हणजे काय वेगळीच मज्जा असते. गाईस, तुम्ही बघू शकता इथे आजूबाजूला किती थंड वातावरण झालेलं आहे. आता आम्ही थोड्याच वेळात आमच्या स्पॉटवर पोचणार आहोत. आता आम्ही इथे एक ब्रेक घेतलेला आहे, कारण की खूप वेळ झाला आम्ही गाडी चालवतो. आता ह्याच्या पुढचा पार्ट बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करून ठेवा. आजसाठी बाय बाय.